नाही, स्वतः सांगतात, अरे देवा, अरे पांडुरंगा, जो रात्रंदिवस तुझ्या बरोबर होता, एकत्र जेवलेस, एकत्र फिरलेस, एका क्षणाचाही वियोग तुला सहन झाला नाही, अशा नवविधा भक्तीपैकी सख्य भक्ती ज्याने केली तो सख्यपणी अर्जुन, नर नारायण, सृष्टी जनार्दन, एकरूप. 24 तास अर्जुन देवाच्या बरोबर राहायचा. तरी देवा तू कसा आहे, किती मोठा आहे, अर्जुनाला कळालं नाही. तू का बरं आहे म्हणतात, अर्जुनाचं जाऊ द्या, ज्या यशोदा मातेने त्याचा सांभाळ केला ना, तिला देखील आपला मुलगा कसा आहे, किती मोठा हे कळालं नाही. कारण एक दिवस यशोदा माता घरामध्ये काहीतरी काम करत असताना बाहेर जाऊन गुपचूप कृष्णानं माती खाल्ली. आता माती खाल्ली हे बळीराम दादाने बघितल्यानंतर बळीराम दादा पळत पळत गेला आणि सांगितलं, आई, कृष्णानं माती खाल्ली. म्हणून यशोदा माता त्याला मारण्याकरता गेली, पण ते बाळ आपल्या याला सांगू लागलं, आई ग आई, नाही खाली ग माती, आई ग आई, नाही खाली ग माती, आई ग आई, नाही खाली मी माती, आई ग आई, नाही खाली मी माती. बळीराम दादा हो, बळीराम दादा, बळीराम दादा हो, बळीराम दादा, बळीराम दादा खोटे बोलतो, खोटे बोलतो, बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो, बळीराम दादा, भांड घेतो मजवरती, आई, आई ग आई, नाही खाली ग माती, आई ग आई, नाही खाली ग माती, आई ग आई, नाही खाली मी माती, आई ग आई, नाही खाली मी माती. कृष्ण सांगू लागला, आई मी माती खाल्लीच नाही. यशोदा माता म्हणते, कृष्णा, अरे बळीराम दादाने तुला माती खाताना बघितले. कृष्ण म्हणतो, आई, अगं बळीराम दादा म्हणजे माझा विरोधी पक्ष नेता, कळतं ना, कितीही चांगलं काम करा, तो चांगलं बोलतो का? प्रमाण आहे संतांचं, बळीराम दादा माझं भेटला, तोही माझा पक्षपाती. अगं बळीराम दादा म्हणजे माझा पक्षपात करणारा, तो काही माझ्याविषयी चांगला बोलणार आहे? कृष्णा, अरे बाकीचे गोपाळ म्हणतात बाळा तू माती खाल्ली, नाही आई, ते सगळेच खोटं बोलतायत. पण जेव्हा कृष्ण सांगत होता, आई मी माती खाल्लीच नाही, तेव्हा कृष्णाचं वय जर बघितलं किती होतं, तळवे तळ हात, तळवे तळ हात, तळ हात टेकीत, तळवे तळ हात, तळवे तळ हात, तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान रांगत, तळवे तळ हात, तळ हात, तळ हात टेकीत, तळवे तळ हात, तळ हात, तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. रंगणी रंगनाथ देखी लागसाये, रंगणी रंगनाथ देखी लागसाये, डाव्या गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान रांगत, तळवे तळ हात, तळ हात टेकीत, तळवे तळ हात, तळ हात, तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यान रांगत. कृष्ण केवळ रांगत होता आणि रांगताना सांगितलं, आई मी माती खाल्ली नाही. आता इथे बसलेल्या मायबापाने एक पटकन उत्तर द्या, आपलं रांगणारं मुलं साधारण किती महिन्याचं असतं? मुलं झाले ना, मग किती महिन्याचं असतं साधारण? 7-8 महिन्याचं. मग 7-8 महिन्याचं रांगणारं मूल कधी बोलतं का हो? पण तो रांगताना बोलत होता आणि सांगत होता, आई मी माती खाल्ली नाही. बळीराम दादा खोटं बोलतोय, सगळे गोपाळ खोटं बोलतायत. यशोदा माता म्हटली, कृष्णा, अरे सगळे खोटं बोलतात, मी मान्य करते, पण तुझ्या तोंडाला माती लागली त्याचं काय? म्हणून मारावं या तिने उगालेली काठी आणि भुवन ते कोटी 14 एके. रांगणाऱ्या मुलाच्या तोंडामध्ये यशोदा मैयाला 14 भुवनांचं दर्शन झालं. हे सगळं कशा करता सांगितलं माहिती? ज्या यशोदा मातेने त्याचा सांभाळ केला,
तिला देखील आपला मुलगा कसा आहे, किती मोठा आहे हे कळालं नाही तर तुकोबाराय म्हणतात तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आपल्याला कसा काय कळणार. कारण एक लक्षात घ्या, पंढरीच्या पांडुरंगाच्या आणि आपली भेट वर्षातून फक्त 2दाच होते. कधी होते बोलता येतं ना, असं छान बोलायचं, आषाढी आणि कार्तिकीला. बरं आषाढी कार्तिकीला देवा तुला तुझे लाखो भक्त भेटण्याकरता येतात. मग पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला देवाशी गप्पा मारायला वेळ आहे का? गप्पा मारायचं जाऊ द्या हो. आषाढीला जर आपण यात्रेला गेलो ना 2-2, 3-3 दिवस बारीला लागायचं. कुठेतरी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपला नंबर येतो. आपण देवाच्या जवळ गेलो. काही काही लोक देवाचे फक्त पाय बघतात का तिथले माणसं लगेच ढकलतात. काही काही लोक देवाचा चेहरा बघतात का तिथले माणसं लगेच ढकलतात. आणि काही काही लोक आपण समोरच्या टीव्हीत दिसतो की नाही हे बघतात, त्यांना देव दिसत नाही. म्हणजे मंदिरात गेल्यानंतर साधं त्याचं दर्शन घ्यायला वेळ नाही तर त्याच्याशी गप्पा मारायला वेळ कुठून असणार हो. मग तो भगवंत आपल्याला कळणार कसा काय. मग त्याला कळून घ्यायचंय ना, त्याच्याकरता मनामध्ये शुद्ध भाव महत्वाचा आहे. देव नेमका कुठे राहतो. न काष्टविद्या तो देव न पाषाणेच मृन्मये भावी ही विद्या तो देव तस्मात् भाव ही कारणम. देवा करता महत्वाचा आहे तो शुद्ध भाव. संत महात्मे म्हणतात शुद्ध भावाने आम्ही त्याला शरण गेलो आणि रात्रंदिवस त्याचं नाम चिंतन करणं पडिले वळण इंद्रिया सकळ. नवे नवे संत महात्मे म्हणतात तो आमचा स्वभावच बनलाय. बघा जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही जरी बदलण्याचा प्रयत्न केला माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो काही काही लोक सहज म्हणतात शेवटी कुत्र्याची शेपटी वाकडी ती का तुमच्याकडे सरळ असते असं काही नाही ना. काथा जळतो वळ जळत नाही. थोडक्यात काय माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. त्याच्याबद्दल एक उदाहरण सांगते ऐका. एका गावात एक बाई रस्त्यानं चालली होती आणि ती आवाज येत होती सुया घे बिबगे दामन घे पोत घे. मी नाही बरं ती बाई, तुम्हाला वाटायचं बरी आली मुंबईवरून. ती बाई रस्त्यानं चालली होती सुया घे बिबगे दामन घे पोत घे पोराला काळ मणी घे केसावर फुगे. जमलं का ग? करू का मग असं. तेवढ्यात तिथल्या राज्यातल्या राजानं ऐकला अरे आवाज फार गोड येतोय. रस्त्यानं चाललंय तरी कोण म्हणून राजाने खिडकीतून डोकावून बघितलं तर राजाला असं दिसलं रस्त्यानं जी चालली ती तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. आज तिला तिच्या परिस्थितीमुळे गावोगावी हे सुया कंगवे फुगे हे सगळं घेऊन फिरावं लागतंय. पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने विचार केला लग्न करील तर हिच्याशी. कुणाशी? महिला मंडळ लक्ष आहे ना तुमचं? कुणाशी? त्या सुईवालनीशी. असंच म्हणायचं दुसरं काही म्हणायचं नाही. तिथे काय व राजा बोले दल आले. राजा तसाच तिथून निघाला. तिला रस्त्यात आडवा झाला आणि तिला म्हटलं काय ग लग्न करतेस का माझ्याशी? तुम्ही बसून घेता का एकदा? विठाल 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 हे विठाल 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 विठाल. ते कसं आहे माझं सोडून सगळे तुमच्याकडेच बघायला लागले म्हणून कुठपर्यंत आलो होतो का जाऊ घरी? आता मी पण विसरले नको ना. बर राजानं सांगितलं लग्न करतेस का माझ्याशी? तिनं सांगितलं राजा तुला लग्न करायचंय मला का विचारतो जरा माझ्या बापाला जाऊन विचार. राजा तिच्या बापाकडे गेला. सांगितलं बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे. तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा मानस आहे. काय म्हणणं तुमचं? बापानं सांगितलं मुलगी माझी आहे. संसार माझ्या मुलीला करायचा आहे. थोडस 4 शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. राजा म्हटला काय हो मग अशी मुलीला विचारला लग्न करते का? ती म्हणते माझ्या बापाला विचारा. आता बापाला विचारला लग्न करता का? बाप म्हणतो मुलीला विचारून सांगतो. म्हणजे तुम्हाला काही मी फुटबॉल वाटलो इकडून तिकडे उडवायला? मी राजा आहे. द्यायचा असेल तर हो बोला नाही तर सरळ नाही बोला. बापाने विचार केला. आपण कुठे राजाच्या दारात गेलो होतो. स्वतः राजा आला ना सांगितलं ठीक आहे माझी मुलगी मी तुम्हाला देतो. आता देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं
लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आणि एक 2-4 दिवसामध्ये त्यांच्या दोघांचं लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर 2-4 दिवसापूर्वी गावोगावी फिरणारी टिकली बांगडीवाली राजाशी लग्न झाल्यानंतर कोण झाली आता? राजाची वा वा राजाची राणी झाली. आता राजाची राणी म्हटल्यानंतर तिथं काय विषय हो? तिला कुठलंच काम नाही, कपडे नाही, भांडे नाही, स्वयंपाक नाही, काहीच नाही. तिला फक्त एकच काम काय माहितीये? फक्त एका जागेवर बसायचं. पण तुम्हाला हे सगळ्यांना माहितीये तिला दिवसभरातून रोज 17 गाव फिरायची सवय. बरं एका जागी बसून गोड लागे ना. दिवसभरातून 4-5 वेळा पाची पकवानाचं भोजन समोर यायचं, ताट समोर आला का कुठं तरी लपून ठेवायची आणि 7-8 दिवसांनी शिळे तुकडे झाले का कडाकड फोडून खायची. का? ताजं खाणं हा तिचा स्वभावच नव्हता. आता हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे राजवाड्यामध्ये एक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली. ननंदबाई पुढे आली, म्हटली वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटल्यावर थोडीशी लाजली आणि तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. मी घेऊ का नाव? बरं मी घेतल्यावर तुम्ही कोणी घेणार? तुम्ही मावशी नाव घेणार का? नाही ना. बरं मी घेते, तुम्ही लक्षात ठेवा. एखाद्या लग्नात तुम्हाला एक आमीन फार चांगला नाव आहे का? बाई कशा कांटाव करून बसल्या, घ्यायचंय का? बरं नक्की घ्या. ऐका, तिच्या नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिने नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मौमौ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मौमौ साय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकरवाड ग माय. राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला का? आधी होती दासी, हो आधी होती दासी, पट्ट राणी केली तिसी. तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. 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 आधी होती दासी, पट्ट राणी केली तिसी. आधी होती दासी, पट्ट राणी केली तिसी. तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या, दैव योगे झाला पाग्या. आधी होता वाघ्या, दैव योगे झाला पाग्या. त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. त्याचा येळकोट राहीना, स्वभाव जाईना. स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना. माझ्या नाथ बाबांचं मूळ स्वभाव नावाचं प्रकरण आहे. तुमचंही बरोबरच होतं महाराज, सॉरी बर का, पण मला माझंच म्हणायचं होतं. तो माझा स्वभाव आहे. आधी होती दासी, पट्ट राणी केली तिसी. तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या, इथं कोणी वाघ्या? वाघ आहे वाघ्या. दैव योगे झाला पाग्या. त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. संत महात्मे म्हणतात अखंड रात्रंदिवस त्या देवाचं नामचिंतन करणं. वाघ आहे पण वाघ मारे आहेत का? उद्या आहे का? नाही. एका गावात एक माणूस खूप राज्य करायचा. आता तुमच्या नावावरून आठवलं म्हणून सांगते. त्याचं आडनाव होतं वाघ. वाघ या महाराजांसारखं इतकं गावावर राज्य करायचा, सगळ्या गावाला घाबरायचा. पण घरी गेलं की बायको समोर असा मांजरी सारखा बसायचा. आता गावातल्या लोकांना माहिती होतं सगळ्या गावावर राज्य करायचा. गावातले लोक त्या वाघाला कंटाळले आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली. सांगितलं काय हो, आडनाव वाघ लावता आणि सगळ्या गावाला घाबरवता आणि घरी गेल्यावर बायकोला का घाबरता? त्यानं सांगितलं कसं आहे ना साहेब, मी जरी वाघ असलो ना तरी बायकोच्या माहेरच्या लोकांचा आडनाव वाघ मारे. कधी मारतील त्याची गॅरंटी? संत महात्मे म्हणतात रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करणं. एवढा मोठा देव आहे जो अर्जुन 24 तास देवाच्या संगतीमध्ये राहत होता. त्याला देखील भगवान परमात्मा कसा आहे किती मोठा हे कळालं नाही. कारण एक दिवस अर्जुनाला भगवंताच्या विश्वरूपाचे डोहाळे लागले होते.
अर्जुन भगवंतांना सारखा आडपडद्यानं बोलू लागले, परंतु माझ्या देवाला माझा भक्त काय सांगतोय सांगायची गरज नाही. इथे बसलेल्या प्रत्येकाला सांगेल, आपण मंदिरात गेल्यानंतर कोण म्हणतं देवा मला बंगला दे, कोण म्हणतं देवा मला गाडी दे, कोण म्हणतं देवा मला भरपूर पैसा मिळू दे. काही काही बायका तर म्हणतात देवा माझी सासू लवकर मरू दे. असं अजिबात देवाकडे काही मागायचं नाही. आपण मंदिरामध्ये गेलो आणि देवाने आपला चेहरा बघितला की देवाला लगेच समजते याला काय पाहिजे. न सांगता तुम्हा कळो येते अंतारा, विश्वी विश्वांभर विश्वी विश्वांभर परिहाराची न लगे परी हे अनावर. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, कळो येते अंतर विश्वी विश्वंभर विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे. न सांगताही भक्ताच्या मनातला जाणणारा तो मनकवड्या. त्याला समजलं अर्जुनाला मला बघायचंय. भगवंत अर्जुना करता विश्वरूप नटले आणि त्या विश्वरूपाने अर्जुनाचे डोळे दिपले. अर्जुन भगवंताकडे न पाहता गुडघ्या डोके घालून बसला आणि ही अडचण देवाच्या लक्षात आली. देव म्हटले अर्जुना, अरे मला पाहण्याकरता तेवढी योग्यता पाहिजे, म्हणून देवाने अर्जुनाच्या प्रत्येक रोमा डोळे दिले आणि एक एक डोळा अगदी सूर्यापेक्षाही तेजस्वी, पण तरी सुद्धा अर्जुन भगवंतांचा विश्वरूप पाहू शकला नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात देव केवढा असेल, देव केवढा असेल याचं माप मत जवळ नाही. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे गम पम गरे ग सरणी स. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, भावे एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे गरे गरे सनी सा. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे. एवढा प्रभू भावे, प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे. तेनेचा पुची रहा में, तेनेचा पुची रहा में रहावे, रहावे होया भक्ती केला तैसा, होया भक्ती केला तैसा. सारे गम पम गम गणेसा, होया भक्ती केला तैसा, होया भक्ती केला तैसा. तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे, रहावे, रहावे होया भक्ती केला तैसा, होया भक्ती केला तैसा. गम पम गरे ग सरणी सा. होया भक्ती होया भक्ती केला तैसा. एवढा प्रभू भावे, तेने संपुष्टी रहावे, तेने संपुष्टी रहावे, तेने संपुष्टी रहावे. एवढा प्रभू भावे, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी
तेव्हा प्रभू भावे तेनी संपुष्टी राहावे. तुकोबाराई म्हणतात एवढा मोठा देव आहे पण कुठे राहतो? संत जनाबाई म्हणते माझ्या भक्ती करता एवढा मोठा देव आहे पण जनाबाईच्या भक्ती करता अगदी लहान झाला. जनाबाई जर जात्यावर दळण दळायला बसली ना देवही यायचा जनाबाईला जात्यावर दळण दळू लागायचा. एक दिवस जनाबाई म्हटली का रे देवा रोज मला तू दळण दळू लागण्याकरता येतो देवा, आज दळण दळताना माझी एक अट आहे. देव म्हटला काय गजनी? जनाबाई म्हटली देवा आज दळण दळता दळता मी पुढे म्हणतील तू माझ्या पाठीमागं म्हणायचं. म्हटले ठीक आहे. जनाबाई आणि देव दोघं जण जात्यावर दळण दळायला बसले. जनाबाईनं ओवी गायला सुरुवात केली. पांडुरंग माझा पिता ग पांडुरंग माझा पिता. देवानं पाठीमागं म्हणावं पांडुरंग माझा पिता ग पांडुरंग माझा पिता. जनाबाईनं म्हणावं पुंडलिक माझा बंधू ग पुंडलिक माझा बंधू. देवाने म्हणावं पुंडलिक माझा बंधू ग पुंडलिक माझा बंधू. जनाबाईनं म्हणावं रखुमाबाई माझी माता ग रखुमाबाई माझी माता. आणि देवाने म्हणावं रखुमाबाई माझी माता ग रखुमाबा. अरे देवा तुला काही वेळ लागला का? काय झालं? अरे रखुमाबाई तुझी माता का बायको? इतका देव जनाबाईच्या भक्तीसाठी वेडा व्हायचा. जनाबाईने देवाची किती भक्ती केली का देव जनाबाईला सगळी कामं करू लागायचा. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी चक्र पाणी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. जनाबाईनं झाडून काढावं देवानं केर भरावा इतका मोठा जनाबाईचा अधिकार. आज लक्षात ठेवा समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांना 50-50% आरक्षण आहे. मग आता अगदी ग्रामपंचायत मध्ये सुद्धा आले अर्ध्या महिला अर्धे पुरुष. मग एखाद्या बाईने सांगितलं हो मी पण या गावची सरपंच काय उपसरपंच काय सदस्य काय तुमच्या इतका अधिकार आता मलाही प्राप्त झालाय. मी आतलं घर झाडलंय तुम्ही बाहेरचं अंगण झाडा. झाडाल का? बायको सरपंच झाल्यावर अहो झाडाल की नाही? हो का नाही? नाही झाडीत जावं झाडीत जा. चांगलं असं बायकोला मदत करणं. बघा किती गोड हसल्या त्या. ऐका सरपंच कोण? तुम्हीच का? बरं 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 म्हणूनच हसताय. ऐका ऐका स्त्रिया कितीही मोठ्या पदावर गेल्या ना स्त्रियांची कामं ही स्त्रियांनीच करायची असतात आणि पुरुषांची कामं ही पुरुषांनीच करायची असतात. नाहीतर आजही काही काही पुरुष लोकांचं जीवन असं आहे. बायको म्हटली जा दळायला का बिचारे चाले दळायला. बायको म्हटली घासा भांडे का लागले भांडे घासायला. त्याला पुरुष म्हणत नाही. त्याला आपल्या गावठी भाषेत एक म्हण आहे जन्माला आला हेला आणि ओ जे वाहून वाहून मेला म्हणतात ना. बघा एका गावात एक बाई आपल्या नवऱ्याकडून सगळी कामं करून घ्यायची. कपडे धुणं भांडी घासणं स्वयंपाक करणं. आजूबाजूच्या बायका म्हणायच्या काही बाई लाज वाटत नाही तुला. तिला लाजच वाटत नव्हती. एक दिवस सकाळी सकाळी नवरा झाडू मारत होता पळत गेली म्हटली नाही आज तुम्ही झाडू मारायचा नाही. नवऱ्याला पाटावर बसवलं आपल्या हाताने स्नान घातलं नवीन कपडे त्याला घालण्याकरता दिले आरती केली गंध लावला त्याच्या समोर पुरणपोळीचं पाची पक्वान्नाचं भोजन ठेवलं आणि जेवा आणि म्हटली दिवसभर आराम करा. तो म्हटला काय ग वर्षभर मला राब राब राबून घेतेस आणि आज तुला देव कुठला पावला मला आयतं ताट जेवायला दिलं. ती म्हटली आहो मला देव वगैरे काही पावला नाही. तुमच्या लक्षात नाही का म्हटली आज बैल पोळा येते. कारण तुम्हाला पण माहितीये फक्त पोळ्याच्या दिवशी बैलाला काम सांगत नाही म्हणून आपण फक्त ऐकायचं. काय देवानं जनाबाईनं झाडू मारावा आणि देवानं केर भरावा. झाड लोट करी जनी केर भरी नखदंताचे करोने पाने हे नखदंताचे करोने पाने नखदंताची करोनी फणी नखदंताची करोनी फणी हे नखदंताचे
करून फणी नखदंताचे करून फणी दंताची करोनी फणी दंताची करोनी फणी हे नाव गाली चक्रपाणी नाव गाली चक्रपाणी पाणी माझी गाला गवेने हे माझी माझी गाला गवेने नाऊ घाली चक्रपाणी नाऊ घाली चक्रपाणी माझी गाला गवेने माझी गाला गवेने गाला गवे गाला गवेने देव जनाबाईला झाडू मारण्याकरता मदत करायचा पण महाराजांनी गोड प्रमाण दिलं नखदंताची करोनी फणी ना आणि न्हाऊ घाली चक्रपाणी म्हणजे काय करायचा देव तिला तिचे केस सुद्धा विंचरायचा इतका मोठा अधिकार माझ्या जनाबाईचा होता मग एवढा मोठा पर्व आमच्या जनाबाईने पकडला कसा पकडला त्याच्या गळ्याला दोर बांधला कशाचा दोर भावाचा दोर एवढा मोठा प्रभू आमच्या यशोदा मातेने पकडला कसा पकडला त्याला उखळाला बांधलं कशाच्या जोरावर भावाच्या जोरावर बघा एवढा मोठा देव आहे पण भावामुळे भक्तीमुळे माझ्या जनाबाईने किती मोठा अधिकार प्राप्त केला होता कधी कधी जनाबाई देवाशी भांडण करायची भांडण करून देवाला शिव्या द्यायची आणि शिव्या देऊन काय म्हणायची अरे काळ्या विठामुळं मायेच्या कारट्या तुझी रांडरणकी झाली जन्म सावित्री पिढाल्याली तुझे गेले मढे तुला पाहून काळ रडे उभी राहून अंगणी शिव्या देती दासी जनी जनाबाई अंगणात उभी राहायची म्हणायची अरे काळ्या तुझी रान रणकी झाली पुण्यवंत तो पातळ लोकी नेला पुण्यवंत तो पातळ लोकी नेला हे दरिद्री तो भाग्यवंत केला दरिद्री तो भाग्यवंत केला हे चोरट्याचा बहुमान वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला हे कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार किती मोठा अधिकार होता जनाबाईचा जनाबाई देवाला शिव्या द्यायची म्हणायचे अरे काळ्या विठा तुझी रांड रणकी झाली अशी शिवी फक्त आपण आपल्या शेजारच्या बाईला द्या बरं महिला मंडळ प्रयोग करू नका तुमच्या डोक्याला एकही केस राहणार नाही ती जनाबाई होती देवाकरता महत्वाचा आहे तो भाव देवाकरता गरज आहे ती भावाची एवढा मोठा प्रभू जनाबाईने पकडला कसा पकडला त्याच्या गळ्याला दोर बांधला भावाचा दोर एवढा मोठा प्रभू यशोदा मातेने पकडला कसा पकडला त्याला उखळाला बांधलं कशाच्या जोरावर भावाच्या जोरावर माऊली म्हणते बाहुबळे आकळे एरवी नाकळे बाहुबळे आकळे एरवी नाकळे हा भाऊ बळे आकळे रवी नकळे